श्री स्वामी समर्थ। आता आपण बघूया 11 गुरुवारचे व्रत कसे करावे आणि पूजेची मांडणी कशी करावी। सो इथे बघू शकता मी पाट ठेवलेला आहे। पाटावर मी वस्त्र घातलेलं आहे। नारंगी किंवा लाल वस्त्र तुम्हाला घालायचं आहे। त्यानंतर मी स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे, त्याला गंध लावलेली आहे। आता आपण बघूया की फुले घालूया स्वामींना। सो अशी तुम्हाला फुले घालायची आहे। स्वामींना बेल घालत आहे। सो आपण फुलं घातलेली आहे स्वामींना। आता मी स्वामींना पाणी ठेवत आहे। इथे बघू शकता मी ते तांदूळ आणि विडा ठेवते, त्याच्यावर हळदी कुंकू ठेवते, म्हणजे आपली गणपतीची स्थापना झाली। सो त्याच्यासाठी मी गणपतीसाठी मी गोड खोबरं ठेवलेलं आहे। महाराजांसाठी इथे खडीसाखर ठेवलेली आहे। हे तुम्ही बघू शकता मी दिवा ठेवत आहे। एक तेलाचा दिवा असेल आणि हा दुसरा आहे तो तुपाचा दिवा आहे। तुम्ही एकही दिवा ठेवू शकता, पण मला असं दोन्ही दिवा ठेवायला आवडतं, सो मी 2 दिवे ठेवलेले आहे। सो ही आपली महाराजांची माळ आहे, ती पण आपण इथे ठेवूया। इथे मी घंटी ठेवत आहे, फळ ठेवत आहे मी महाराजांना। सो आपण आता दिवे लावून घेऊ। सो आपण दोन्ही दिवे लावलेले आहेत। मला घंटीला परत आपल्या दिवेला पण फुलं घालायची आहेत। आता माझी पूजेची मांडणी झालेली आहे। आता आपण अगरबत्ती धूप लावूया। इथे पाहू शकता मी अगरबत्ती आणि धूप लावलेलं आहे। सो अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। पूजाची मांडणी झाल्यावर तुम्हाला पुस्तक वाचायचे आहे। सो आपल्याला 21 अध्याय एका ह्याच्यातच संपवायचे आहे। सो हे आहे ते पुस्तक। सो स्वामी समर्थ चरित्र सारामृत जे आहे, सो इथे ठेवते। सो स्वामी समर्थ चरित्र सारामृत पुस्तक आहे, त्यात तुम्हाला 21 अध्यायाची पोथी असते। सो ती पोथी तुम्हाला एकाच वेळेत वाचायची आहे। जरी तुम्हाला नाही जमलं एकाच वेळेत वाचायला, पण प्रयत्न करा की तुम्ही एकाच वेळात वाचा। पण नाही जमलं तर चालेल, काही हरकत नाही, एमर्जन्सी असू शकते। सो मग तुम्हाला 11 तारक मंत्र म्हणायचे आहेत। त्यानंतर 11 जप करा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। मी जिथे माळ ठेवलेली आहे, सो तुम्हाला हे जप 11 माळा कंप्लीट करायच्या आहेत। श्री स्वामी समर्थ, 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 असं तुम्हाला 11 जप करावे लागतील। ओके, जर मी जप 11 वेळा म्हणून तारक मंत्र म्हटला तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे। जर तुम्ही संकल्पना करत असाल, पहिला गुरुवार वेळी संकल्पना करा। 1 किंवा 2 इच्छा तुम्ही मागू शकता स्वामींना। म्हणजे माझं मत आहे की 1 किंवा 2 तुम्ही विश किंवा हे मागू शकता। तुम्हाला त्या गुरुवारी 1 नारळ आणि खडीसाखर घेऊन केंद्रात किंवा जवळ मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन देऊ शकता। किंवा मंदिर नाही आहे, जिथे तुम्ही जागी राहता तिथे मंदिर नाही आहे स्वामी समर्थांचं, सो मग दिलं नाही तरी चालेल। पण ज्यांना शक्य असेल तर तिथे मंदिरात जाऊन तुम्ही समर्थांना 1 नारळ आणि खडीसाखर ठेवू शकता। पण तुमची संकल्पना आहे ती तुम्ही पहिल्या गुरुवारी
जेव्हा स्टार्ट करता गुरुवारचे व्रत करायला, ती संकल्पना पहिल्या गुरुवारी करा. नंतर नाही केली तरी चालेल, पण पहिल्या गुरुवारी संकल्पना करा. तो अशी तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहे. समर्थांना मनापासून पूजा करा, त्यांची अर्चना करा, भक्ती करा, ही स्वामींची इच्छा असते. फळ तुम्हाला नक्की मिळेल. खूप जणांना अनुभव आलेला पण आहे, आणि ज्यांना पण अनुभव आलेला आहे तो मला कमेंट करून सांगू शकताय.